नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर. आज मी तुम्हाला मस्त अशी उन्हाळ्यात बनवले जाणारी कांद्याची चटणी करून दाखवणार आहे. मस्त ही चटणी बनून तयार होते. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. इथे मी सर्वात आधी 7 ते 8 कांदे घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे मी कांदे छान असे बारीक बारीक कट करून घेणार आहे. कांदे आता आपल्याला छान चाकूने बारीक कट करून घ्यायचे आहे. पाहू शकता तुम्ही इथे मी सर्व कांदे छान असे कट करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला फोडणीसाठी एक पळी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी छान फुलली की लगेचच त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहे. जिरे फुलले की लगेचच त्यामध्ये मी थोडासा लसूण कट करून घेतलेला होता, तो लसूण यामध्ये घालून घ्यायचा आहे. लसूण हलक्याशा गुलाबी रंगावरती झाला की लगेचच यामध्ये कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. इथे तुम्ही लाल तिखट आणि हळद वगैरे मी सगळे मसाले नंतर घालणार आहे. इथे आता आपल्याला कांदा मस्त असा तेलावरती 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे. मीठ घालून घेऊ चवीनुसार. यामध्ये आधीच मी मीठ घालून घेणार आहे. यामुळे काय होईल, आपल्या कांद्याला मस्त असं पाणी सुटेल आणि कांदा छान असा पटकन शिजायला मदत होते. म्हणून आपण मीठ इथे आधीच घालणार आहोत. इथे आता आपल्याला यावर झाकण ठेवून कांदा मस्त असा शिजवून घ्यायचा आहे. हे मात्र आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. पाहू शकता तुम्ही कांद्याची क्वांटिटी छान कमी सुद्धा झालेली आहे आणि रंग सुद्धा बदललेला आहे. यामध्ये आता चमचाभर मी इथे लाल तिखट घालून घेतलेला आहे, पाव चमचा हळद आणि 1 चमचा भरून मी इथे धनेपूड घालून घेतलेली आहे. धनेपूड तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. धनेपूड कमीच घाला, नाही तर याची चव वेगळी अशी लागते. अगदी आपल्याला इथे छोट्या चमच्यानी धनेपूड घालायची आहे, चमचा भरून. यावर आता झाकण ठेवून फक्त 2 मिनिटं मी इथे वाफ काढून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही 2 मिनिटानंतर आपल्या कांद्याच्या चटणीला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि रंग सुद्धा मस्त आलेला आहे. अगदी झटपट ही आपली कांद्याची चटणी बनून तयार होते. मस्त अशी पोळीसोबत, वरण भातासोबत सुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.